तुम्ही महिला मंडळ सर्व आपापल्या घरी जा. या आंदोलनाला कुठली परवानगी नाहीये कायदेशीर. तुम्ही आंदोलन करायचं असेल कायदेशीर परवानगी घ्या. आपल्याला कळत नाही का आमची मराठी? आम्हाला आमची मराठी कळत नाही का? आमची मराठी कळत नाही का तुम्हाला? निघायचं समजत नाही का तुम्हाला? बस घेऊन या, यांना डिटेन करा. चला चला वाहनमध्ये बसा. चला चला वाहनमध्ये बसा. इथून सरळ दिघा किंवा पोलीस स्टेशन चला. जाऊ नका. यांना डिटेन करायला किंवा आपल्या घरी तुम्ही परत निघून जा. बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीररित्या केलेल्या कृत्यावर आम्ही डिटेन करून कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही समजले का? पोलीस कमिशनरचा आदेश आहे, त्यांचं आपल्याला पालन करावं लागेल. तुम्हाला रस्त्यावर एकत्र येता नाही. चला चला यांना घेऊन चला. बसा यांना वाहनमध्ये. आणखी कोणाला जायचं आहे? आणखी कोणाला यायचं आहे? आता आतमध्ये जाऊन बसा. आतमध्ये जाऊन बसा. तमाशा सुरू आहेत काही का? आपल्या घरी निघा किंवा आमच्यासोबत पोलीस स्टेशन चला. तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. तुम्हाला आगाऊ सूचना देत आहे. तुम्हाला डिटेन करण्यात येत आहेत. सरळ पोलीस वाहनमध्ये बसा. सरळ पोलीस वाहनमध्ये बसा. तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. 3 वेळा सांगितलेलं आहे. आमची कारवाई आम्ही सुरू करत आहे. रिटर्न करायला सुरुवात करा. रिटर्न करायला आयोजक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. अशी जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे विनाकारण आपल्यावर कायदेशीर कारवाई तुमचा जबाब बेकायदेशीर आहे. तुमची ही बाब जर कायदेशीर जमा होत असता तर आम्ही ऐकून घेतली असती. हे जमावट बेकायदेशीर आहे. तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या आमच्या समोर तुम्ही मांडू शकत नाही. कारण की ती त्याच्यासाठी तुम्हाला रिक्षा परवानगी मिळालेली नाही आहे. सगळ्यांना विनंती आहे, सहकार्य करा पोलिसांना. आम्ही तुमच्यावर सतत कारवाई करू शकतो. तुम्हाला परवानगी नाही आहे. लहान बाळाचे हाल करत आहे. तुम्हाला ते बाळ दिसत नाही का? तुमच्या मुलाला राहते 8 वर्षाची बाळ. महिला मंडळ सर्व आपापल्या घरी जा. या आंदोलनाला कुठली परवानगी नाहीये कायदेशीर. तुम्ही आंदोलन करायचं असेल कायदेशीर परवानगी घ्या. त्याला आम्ही सुद्धा सपोर्ट करू. त्या आंदोलनाला आमची बरोबर आहे. पोलीस पाणी देणार आहेत का? ग्रामपंचायत ऐका, ग्रामपंचायत संस्था आहे ते देणार आहे. तुम्ही तिथं आंदोलन करा. रस्ता बंद नाही ना. रस्ता बंद केलं बरोबर आहे ताई, परंतु आंदोलन करायची परवानगी घेऊन व्यवस्थित आंदोलन करायला पाहिजे. जागेवरती जिथं करायला. ग्रामपंचायतच्या समोर बसा. तुम्ही परवानगी घेऊन तिथं बसा. तुम्ही रस्ता थोडी बंद करू शकता. रस्ता नाही बंद करू शकत तुम्ही.
तुम्ही एकत्र जमू नका आता आजच्या आंदोलनाला कुठली परवानगी नाही. तुम्हाला करायचं असेल नंतर रीतसर परवानगी घ्यायची आणि नंतर आंदोलन करा तुम्ही. आम्ही परवानगी देतो तुम्हाला, पोलीस परवानगी देतील, तुम्ही रीतसर परवानगी घ्या. आपल्याला काही कळत नाही का मराठी? दिसलं आम्हाला तर त्यांना सरळ आम्ही डिटेन करणार आहेत. सगळ्यांना सूचना आहेत, कोणीही इकडे जमणार नाही किंवा आमच्या वाहनमध्ये बसून पोलीस स्टेशनकडे चला. सगळ्यांना सत्य सूचना आहेत. सगळी लोकांना जे बेकायदेशीररित्या इथं जमले आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन कायदेशीर कारवाई करणार आहे. कोणीही इकडे थांबणार नाही. 4 पेक्षा जास्त लोक आम्हाला तिथं दिसले ते सगळ्या लोकांना डिटेन करण्यात येईल. पहिला आपण आपल्या घरी जा. तुमच्यावर आम्ही चला वाहनमध्ये बघा, पोलीसची वाहनमध्ये पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आम्ही. वाहनमध्ये बघा. चला भैया, चला स्वतःहून बसून जा. आम्हाला जोर जबरदस्ती करायला वेळ येऊ देऊ नका. चला भरपूर भाई मग तुम्हाला काय नाव कुठे ती बाई तुमचा पाण्याचा प्रश्न केव्हापासून आहे काय? बस आज आम्ही 10 वर्षापासून पाणी मागतो. एक यंत्र झालं. 2018 पासून पाणी मागू राहिलो. निसर्ग पाईपलाईन पडे, पाईप आले आणि टाकीला जागाच नाही. आणि कशी टाकी बांधा, मग टाकीची जागा काय आम्ही देणार आहे? आणि नेते लोक कशाला मतदान मागायलाच आमच्याकडं. आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. मतदानाचे आमच्या पाय पडत आहे. आता आम्ही त्यांच्या पाय पडतो, आम्हाला पाणी देत नाही. काय पाणी देत नाही आणि फुकट मागत का पाणी? तुमच्या मतदारसंघातून पालकमंत्री हे निवडून आले त्यांना काय म्हणतात? त्यांना बऱ्याच वेळेस बोललो आम्ही. लोक म्हणत्या आणू पाणी, 1 वर्षात पाणी आणू. बऱ्याच लोकांना म्हणलो आम्ही, जागाच नाही म्हणते टाकीला. 10 गुंठे जागा पाहिजे, ते अवेलेबल नाही. मग कधी अवेलेबल होणार आहे जागा? कधी पाणी देणार आहे आम्हाला? ते या आमच्यासाठी उभे राहिल्या म्हणून आम्ही आज ते त्यांना म्हणलो, आता मी निवडून आले, आम्हाला पाणी पाहिजे. त्यांनी विचारलं काय प्रश्न, आम्हाला पाणी पाहिजे. आश्वासन दिल्यामुळे आम्ही आम्ही चालूच ठेवणार आहे. रात्रंदिवस आम्ही उभे राहणार आहे. आम्हाला पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण लेडीज उभे राहणार आहे. सारे उभे राहणार आहे, एक बी बसणार नाही. पाणी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मेलं वीज चालेल, मेलं वीज आम्हाला काही फरक पडत नाही. पण आमच्या लेकरांचं आम्ही काय करणार आहे? आम्हाला पाणी मिळालं
थांबायची. आम्ही वडगाव कोल्हाटी या ठिकाणी पाण्यासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी जनतेला पाण्याची कुठल्याही प्रकारची सुविधा गट नंबर मध्ये नाहीये आणि ज्या भागामध्ये पाणी पाईपलाईनची व्यवस्था आहे त्या ठिकाणी तर अजिबातच पाणी त्यांना त्या ठिकाणी येत नाहीये. त्यामुळे सगळी जनता त्रासलेली आहे आणि उन्हाळे दिवस असल्यामुळे आणि जवळपास 10-12 वर्ष झालेले आहेत लोकांना पाण्याची योग्य सुविधा नसल्यामुळे आज जनता चिघळलेली आहे. त्यांच्या पाणी प्रश्नावर आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी त्यांची दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे ही जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि या पोलीस प्रशासनाने या बऱ्याच महिलांना आणि मी जिल्हा परिषद सदस्य ललिता सोनवणे माझ्या सहित या महिलांना इथे या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी जमावबंदी करण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत. पण ही जनता आज थांबणारी नाहीये. आज घडा फोडणार आणि पाणी आणणारच आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन जरी अवेलेबल असेल तरी सुद्धा ही जनता आज कोणाचंच ऐकणार नाहीये. जागोजागी तुम्हाला आंदोलन करताना दिसणार आहे. एक मिनिट तुमचं आंदोलन दडपण्याचं पासून आम्हाला धमक्यांचे तुम्ही त्यांना अडवलं, ताब्यातही घेतलंय, काय सांगाल? आम्हाला एक काल माहिती मिळाली की काही लोक सोलापूर-धुळे हायवेवर आंदोलन करणार आहेत. त्यांचे सोबत आम्ही याच्या आधी 2 मार्चलाच मीटिंग घेऊन त्यांना त्यांचे जे विषय आहेत त्याला संबंधित खात्याला भेटून त्याचा समाधान करावा हिची सूचना दिली होती. त्यांनी आम्हाला 2 मार्चला हमी पण दिली होती की आम्ही काही आंदोलन करणार नाही. तरी पण काल आम्हाला गोपनीय पद्धतीने माहिती मिळाली की हे लोक काही आंदोलन करण्याच्या नियोजनात आहेत. तर आम्ही यांना काल रात्री परत जाऊन त्यांना लेखी सूचना दिली. लाऊडस्पीकरने एरियामध्ये फिरून सूचना दिली की आपण एरियाला येऊ नका. पोलीस कमिशनरचा जमावबंदीचा आदेश लागू आहेत. हे आंदोलनाला कोणीही पोलिसने परवानगी नाही दिलेली आहेत. तरीही हे लोकांनी आम्हाला ऐकलं नाही आणि जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून सोलापूर-धुळे हायवे वर येण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्नामध्येच आम्ही यांना अडवून यांना कायदेशीर पद्धतीने डिटेन करून यांच्यावर पुढे गुन्हे दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे. बरं, किती लोकांना ताब्यात घेतलंय, काय पुढची भूमिका? आमची जे हे कारवाई आहे ते सध्या सुरू आहेत. कारवाई संपल्यावर आम्ही याच्या बाबतीत आपल्याला सविस्तर सूचना देऊ. पण नागरिक ज्यावेळेस स्वतःच्या प्रश्नांसाठी भांडतायत त्यावेळेस पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप नागरिकांकडून होत आहे. नागरिकांना आर्टिकल 19 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे त्याचा अधिकार आहेत. पण ते अधिकारला अंमल करायला त्यांना पोलिसांकडून परवानगी घेणे, पोलीसच्या जे जमावबंदीचा आदेश आहे त्याचा रिस्पेक्ट करणे आणि तसेच त्यांची जी मागणी आहे त्याच्यासाठी पोलीस त्यांची पूर्ण मदत करेल. जे संबंधित खाते आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटून बोलू की यांचे मुद्देचा हे करा, त्यांचं समाधान करा. पण जर विना परवानगी जमावबंदीचा आदेश उल्लंघन करून पोलिसांना मीटिंगमध्ये दिलेली हमीचा रिस्पेक्ट न करता जर असे कोणी कृत्य करणार असेल तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर पद्धतीने कारवाई 100% करणार आहेत. या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांचा प्रश्न देखील गंभीर आहे. तर तुम्ही नागरिकांमध्ये आणि संबंधित विभागाच्या बैठक बोलणार आहेत का आणि याचा तोडगा कसा निघणार आहे? आज जे घडलेली घटना आहेत त्यात काहीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही प्रोएक्टिव्ह पोलिसिंग करून जे लोक जमावबंदीचा उल्लंघन करत होते त्यांना डिटेन केलेलं आहे. आमची कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहेत. आपला जे दुसरा प्रश्न होता, येस, आम्ही इतर विभागांना सोबत परत बसून 1-2 तारखेला मीटिंग झालेली आहेत. जे आंदोलन करते होते आणि इतर विभागाचे लोक, जे बाकी लोक आहेत, जे बाकी मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही परत इतर खात्यांना जे संबंधित मुद्द्याचे खाते आहेत त्यांना भेटून त्यांना याचा काहीतरी तोडगा काढावा याची विनंती करू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.